आज आपण पुनर्जन्माचं रहस्य जाणून घेणार आहोत। बघा आपले आजी आजोबा सांगतात का नाही की हे पंजोबा परत आलेत, माझा मुलगा गेलेला परत आलाय माघारी पोटाला। पण खरंच पुनर्जन्म होतो का हो? आणि त्याच्या खुणा काय? त्यासाठी हा व्हिडिओ नक्की आपण पूर्ण पहा। पहिल्या जन्मात केलेल्या कर्माचा प्रभाव हा आपल्या जन्मात नक्की पडतो बघा। कारण साधारण व्यक्ती आपल्या पहिल्या जन्मात आपण कोण होतो हे ओळखणं फार कठीण आहे बघा। परंतु आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये याचं वर्णन केलेले आहे बघा आणि सांगितले, आणि तेच आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत। पण आपल्या पहिल्या जन्मात कोण होतो, आपल्या कोणकोणत्या इच्छा, आपल्या सवयी काय होत्या ते सुद्धा आपल्याला कळते बघा। आता सुद्धा अहो भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सुंदर सांगितले बघा की ज्या प्रकारे आपले कपडे मळल्यानंतर आपण कपडे बदलतो का नाही, त्याचप्रमाणे वेळ पूर्ण झाल्यावर आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो बघा आणि शरीराचा मृत्यू होतो। आत्मा हे अमर आहे बघा, त्यामुळे त्याची यात्रा ही सदैव चालू राहते बघा, एका जन्मापासून दुसऱ्या जन्मात, की जोपर्यंत मुक्ती मिळत नाही तोपर्यंत बघा, म्हणजेच मोक्ष मिळत नाही तोपर्यंत। अहो गरुड पुराणानुसार आत्मा आपल्या पहिल्या कर्मानुसार बघा, पहिल्या कर्मानुसार 84 योनीमध्ये, जेणेकरून मुंगीपासून झाडापर्यंत आत्मा हे सगळं शरीर बदलतो बघा आणि 84 योनीनंतर परत माणसाचा जन्म प्राप्त होतो। जर आपण वर्तमान काळामध्ये दुःखी असाल तर त्याचं कारण आपल्या पहिल्या जन्मामध्ये आपण जे कर्म केले त्याचं फळ आपल्याला मिळतो बघा। अहो हिंदू धर्म ग्रंथानुसार आपण जर चांगलं कर्म केलं तर आपल्या दुसऱ्या जन्मात आपल्याला चांगलं शरीर प्राप्त होतं, सुख शांती वैभव प्राप्त होतं। परंतु जर आपण पाप केलं असेल तर आपल्याला बघा दुसऱ्या जन्मात मिळणारं जे शरीर हे जनावराचं सुद्धा असू शकतं बघा, प्राण्याचं असू शकतं। काही धर्मग्रंथ बघा सांगतात की पुनर्जन्मच नाही, काही धर्मग्रंथ सांगतात की फक्त मनुष्याचाच जन्म परत होतो, दुसरा कुठला नाही। व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या धर्मग्रंथानुसार की पुनर्जन्माच्या नक्की खुणा काय असतात, की पुनर्जन्म आहे का नाही, की ह्या खुणा काय असतात, आणि तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल। तर बांधवांनो, सगळ्यात पहिली जन्मखूण की आपला पुनर्जन्म झालाय का नाही हे पाहण्यासाठी तर बांधवांना आपल्याला पडणारे स्वप्न की फार महत्वपूर्ण असतात बघा। काही स्वप्न आपल्याला पडतात वर्तमान काळातली, परंतु काही स्वप्न अशी आपल्याला पडतात की आपला याच्याशी वर्तमान काळाची काही संबंध नसतो बघा। आपल्या स्वप्नात वाटतं की एखाद्या जागेवरती आपण फिरायला जातोय, एखादी वस्तू आपल्या स्वप्नामध्ये येतं आणि आपल्याला वाटतं की आपण या जागेवरती पहिलं कधीतरी गेलोय असं आपल्याला वाटतं बघा, किंवा एखादी वस्तू आपण ती पहिली पाहिलेली असं आपल्या मनामध्ये हृदयामध्ये नक्की वाटतं बघा। त्यावेळेला बघा नक्की आपला पुनर्जन्म झालेला आहे हे निश्चित याच्यावरून होतो बघा। काही वेळेला आपल्या स्वप्नामध्ये येतं बघा आपला स्वतःचा मृत्यू झालाय, कधी येतं का नाही स्वप्नामध्ये, अशी स्वप्न काही लोकांना सारखी पडतात, त्याच्यावरून सुद्धा ठरतं बघा की आपला पुनर्जन्म झालाय। तर आपण पुनर्जन्माची दुसरी खूण पाहणार आहोत आपण। तर बघा काही लोकांच्या शरीरावरती जन्म निशाण असतं बघा, कोणाच्या खांद्यावरती असतं, मानेवरती असतं, असे काही चट्टे असतात, काळे निशाण असतं, ही जन्मापासून निशाण असतं बघा। मूल जन्मल्यानंतर लगेच निशाण असतं बघा, त्याला सर्वांनाच नाही काही मुलांना असतं। तर हे निशाणाचं महत्व म्हणजे ही पुनर्जन्म आहे बघा। बघा गरुड पुराणानुसार असं सांगितलं जातं की ज्या आत्म्याला नरक यातना मिळाल्या आहेत आणि ह्या नरक यातनाचं सर्व कर्म भोगून झाल्यानंतर हा आत्मा पृथ्वी तलावरती परत दुसरा नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो, त्यावेळेला बघा ह्या ज्या यातना घडलेल्या आहेत त्याला मिळाल्या आहेत त्या शरीराला, त्या आत्म्याला म्हणजे, तर त्याची खूण त्या व्यक्तीच्या शरीरावरती राहते बघा, म्हणजे त्या व्यक्तीचा पुनर्जन्म झाला हे निश्चित होतं याच्यावरून बघा। तर माझ्या बांधवांनो, हे विज्ञानाला सुद्धा मान्य केले बघा आणि विज्ञानाने सुद्धा हे सगळं चेक केले बघा की पुनर्जन्म आहे का नाही। हे कसे हुशार डॉक्टर मानसशास्त्राचे, या डॉक्टरांचं नाव आहे बघा स्टीव्हन्सन, यांनी रिसर्च केला, शेकडो लोकांच्या वरती रिसर्च केला आणि या शेकडो लोकांच्या वरती रिसर्च केल्यानंतर 35 लोकांमध्ये ह्या जन्मखुणा आढळल्या बघा। 35 लोकांना आठवतंय की आपला पुनर्जन्म झालाय आणि त्याच्यातच एक लहान मुलगा होता, त्याला आठवत होतं की माझा मृत्यू हा डोक्यामध्ये गोळी झाडून झालाय बघा। म्हणजे एवढं खरं आहे पुनर्जन्माच्या ह्या खुणा। तर आपण तिसरी खूण पाहणार आहोत पुनर्जन्माविषयी। आपल्या जीवनामध्ये बघा काही घटना घडतात आणि या घटना घडल्यानंतर आठवतं आपल्याला की ही घटना माझ्या आयुष्यात पहिली घडून गेली का बरं। काही बघा जागेवरती आपण फिरायला जरी गेलो तर असं आपला पटकन एक क्षणभर आपल्या मनाला वाटतं की आपण या जागेवरती मी कधीतरी आलोय का बरं, मी कधी येऊन गेले या जागेवरती, असं आपल्याला नक्की वाटतं बघा। ज्याला आठवत असेल, ज्याला वाटत असेल त्याचा पुनर्जन्म हा निश्चित झालाय, याच्यावरच खूण आहे बघा त्याची। आता चौथी खूण पाहणार आहोत आपण, अतिशय महत्वाची आहे बघा की आपली विलक्षण प्रतिमा। बघा प्रत्येक माणसामध्ये काहीतरी कला ही निश्चित असते बघा, निश्चित असते बघा। काही मुलं अतिशय शिक्षणामध्ये हुशार असतात, काही मुलं इतकी हुशार असतात की त्यांना कुठलाही क्लास लावायच लागत नाही बघा, आपोआप हुशार असतात। काही खेळाडू असे असतात की त्यांना शिकवावंच लागत नाही, त्या खेळाविषयी जलमताच आपोआप हे ज्ञान त्यांच्याकडे असतं बघा। तर माझ्या बांधवांनो, त्याचा मी आपल्याला एक पुरावा सांगतो की कौटल्य
पंडित नावाचा एक मुलगा की त्याला गुगल बॉय म्हणतात बघा, की त्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काही सेकंदाच्या आत तो मुलगा देतो बघा. त्याच्या अनेक चॅनलवरती त्याचे व्हिडिओ सुद्धा आलेले आहेत बघा. हा मुलगा इतका हुशार आहे की तुम्ही अखंड या देशामधल्या कुठलाही त्याला प्रश्न जर विचारला तो लगेच त्याचं उत्तर सांगतो, की गुगल पेक्षाही लवकर तो उत्तर सांगतो मुलगा बघा. याचं कारण काय? याचं कारण पुनर्जन्म आहे बघा. कारण पहिल्या जन्मामधली हुशारी त्याच्यामध्ये उतरली ही निश्चित आहे बघा. तर बांधवांनो, मी अनेक पुरावे आपल्या अध्यात्मानुसार देऊ शकतो बघा. काही घरामध्ये अशी मुलं जन्मतात की त्यांच्यामध्ये अवजातच कला येते बघा, की त्यांच्या घरामध्ये आता कुणीही कला कोणाचेच नाव अवगत नाही. म्हणजे एखादा मुलगा सुतारा असेल, एखाद्या घरामध्ये सुताराचा मुलगा, त्याच्या घरामध्ये हा व्यवसाय आता नसेल तरी सुद्धा तो काम जाणू शकतो. एखादा मूर्तिकाराच्याच घरामध्ये जन्म असेल त्याचा, परंतु सध्या मूर्तिकाराचा व्यवसाय त्या ठिकाणी त्याच्या घरात चालू नसला तरी सुद्धा मूर्ती बनवू शकतो बघा तो मुलगा. अशी ज्वलंत उदाहरण आपल्या डोळ्यापुढची आहेत. याला आपण अनुवंशिकता म्हणतो बघा. याचे आजोबा मूर्तिकार होते म्हणून तो मूर्ती बनवतोय. म्हणजे जन्मताची कला आली, त्याचा तो पुनर्जन्म मानवा निश्चित. आणि पाचवी खूण आहे बघा पुनर्जन्माची. बघा, काही लोकांना उंच जागेवरती गेल्यानंतर आपोआप भीती वाटते, अतिशय घाबरतात. काही लोकांना पाण्याजवळ गेल्यानंतर भीती वाटते बघा. मोठं भरलेलं धरण असेल ती व्यक्ती घाबरते. भरलेली विहीर असेल ती व्यक्ती विहिरीजवळ गेल्यानंतर घाबरते. काही लोक आगींना घाबरतात बघा. आग दिसली तर ती माणसं घाबरतात. याचं कारण काय? याचं कारण पुनर्जन्म आहेत बघा. कारण पहिल्या जन्मामध्ये या लोकांना त्याच्यापासून काहीतरी आघात झालेला असतो. काहींचा मृत्यू झाला असतो आगीतून, काहींचा पाण्यात पडून झाला असतो, काहीचा उंचावून पडून झाला असतो. म्हणजे काहीतरी या घटनेची संबंध असतो म्हणून या जन्मामध्ये त्यांना त्याची भीती वाटते. तर बांधवांना ह्या सगळ्या गोष्टी पुनर्जन्माच्या आहेत बघा. ह्या खुणा आहेत आणि हे सत्य आहे बघा. हे आपल्या धर्मग्रंथात सांगितले. स्वतः भगवद्गीतेत सुद्धा पुनर्जन्मात सांगितले बघा. भगवद्गीता हा सर्वोच्च उच्च ग्रंथ आहे बघा, की जे भगवान श्रीकृष्णाने स्वतः सांगितले की आत्मा हा कधी मरत नाही बघा. तो एका शरीरातून आपल्या कर्मानुसार दुसऱ्या शरीरात हा जात राहतो. आत्म्याची यात्रा ही चालू राहते बघा. पण त्याच्या जीवनात जे काय पहिल्या घटना आहेत त्या थोड्याशा दुसऱ्या जन्मात येतातच बघा. त्याच्या काही जन्मखुणा आपण म्हणतो. म्हणून बांधवांना आपले पूर्वज नेहमी सांगायचे ही अंधश्रद्धा नाही बघा, त्याला तो पुरावा आहे त्या ठिकाणी बघा. अशा काही घटना आहेत, अशी काही मुलं आहेत की आज सुद्धा पहिल्या जन्मातलं सांगतात. तर बांधवांनो, हा व्हिडिओ जो मी केला तो अध्यात्मानुसार, ग्रंथानुसार, थोड्या माहितीनुसार मी आपल्याला सांगितलं की खरं आहे म्हणून. आपल्याला जर ही माहिती मनापासून खरंच आवडली असेल तर आम्हाला नक्की कमेंट करा. ही नक्की काय, खरं का खोटं आहे बाबा. आम्हाला कमेंट केल्यानंतर अजिबात राग नाही, कारण आमचा विश्वास हा अध्यात्मावरती आहे. आणि ज्याचा विश्वास हा अध्यात्मावरती आहे त्याला हे नक्की खरं वाटेल बघा. ज्याचा विश्वास गीतेवरती आहे त्याला हे सगळं खरं वाटेल बघा. तर आम्हाला कमेंट म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट नक्की द्या बघा भगवंताची, का तर भगवंताने हे सगळं सांगितले गीतेमध्ये. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलवरती प्रथम असाल तर. अशा नवनवीन व्हिडिओ, नवीन माहिती पाहण्यासाठी बेल घंटीचं बटन दाबा, म्हणजे व्हिडिओ लगेच मिळेल आपल्याला. जय हिंद, जय भारत.